brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लागे. याच सोबत मला असं वाटतं की आपण पुढचं चित्र जे आहे ते विदर्भाचं सुद्धा समोर ठेवणं गरजेचं आहे. कारण विदर्भामध्ये सुद्धा आपण म्हणजे काँग्रेस ही आता फार कॉन्फिडंट झालेली सुद्धा पाहायला मिळते आणि त्याच सोबत लोकसभेमुळेच त्यांना तो कॉन्फिडन्स आलाय हेही चित्र आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांना त्याचा फटका बसलेला होता. 42 वरनं भाजपच्या सीट्स या 29 वर घसरलेल्या होत्या. त्यामुळेच विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण जागा या 62 आहेत. 2019च्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तिकडे 6 जागा मिळाल्या, भाजपला तिकडे 29 जागा मिळाल्या. त्या दिसायला जरी सगळ्यात हायेस्ट दिसत असल्या तरी सुद्धा त्या 42 वरनं 29 वर घसरलेल्या होत्या. काँग्रेसला 15 जागा मिळाल्या, शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. मला पुन्हा एकदा विदर्भ आहे त्यामुळे मी सर पुन्हा एकदा तुमच्याकडेच येते. म्हणजे इथे दिसायला 29 हा आकडा जास्त दिसतोय, पण भाजपचं बऱ्याचदा असं म्हणणं असतं आणि भाजपच्या बऱ्याच वरिष्ठ नेत्यांकडनं हे म्हणणं असतं की 2014 आणि 19ची तुलना होऊ शकत नाही, कारण 14ला ते स्वबळावर लढले होते. सो त्यांनी लढल्यात जास्त जागा होत्या त्यामुळे त्या जिंकून आलेल्या पण जास्त जागा दिसत होत्या. 19ला युती होती त्यामुळे लढलेल्या जागा या कमी होत्या 14च्या तुलनेमध्ये. त्यामुळे इकडच्या या जागांचे तुम्ही कसं विश्लेषण कराल की 19ला जे ते 42 वरनं 29 वर आले त्याच्यामागे केवळ हाच एक फॅक्टर आहे की कुठले दुसरे फॅक्टर हे त्यांना तिकडे नडलेले होते आणि म्हणून त्यांना परिणाम भोगावा लागला. आणि ऍट द सेम टाइम लोकसभेला चांगलं यश मिळालं कारण त्यावेळेला एक मुद्दा वेगळा होता तिकडे संविधान धोक्यात आल्याचा, जो आदिवासी पट्ट्यांमध्ये त्यांना फायद्याचा झाला. म्हणून विधानसभेला सुद्धा काँग्रेस आता जे कॉन्फिडंट पाहायला मिळते त्याचा खरोखर त्यांना फायदा होईल का असं वाटतं का? नाही, हे तितकंसं खरं नाहीये की आम्ही कमी जागा लढलो म्हणून आमच्या जागा कमी आल्या. याचं कारण असं आहे की युतीमध्ये लढून सुद्धा 16 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या या मतदार विदर्भामध्ये. त्यांनी काही एक्स्ट्रा जागा जिंकल्या आणि त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स हा 29 पर्यंत राहिला होता गेल्या वेळेस. पण हे तितकंसं खरं नाही. त्यांचा परफॉर्मन्स घसरला युतीमध्ये असून सुद्धा. डिस्पाइट बिईंग इन अलायन्स त्यांचा मतदारसंघ त्यांचा परफॉर्मन्स इनफॅक्ट युती बरोबर आल्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम असायला पाहिजे होता, पण तशा पद्धतीने त्यांचा स्ट्राईक रेट राहिला नाही. याचं कारण काँग्रेसचं चॅलेंज हे भारतीय जनता पार्टीच्या समोर 2019 पासूनच मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं बघायला मिळत आहे. आणि यावेळेस ज्याच्याबद्दल आपण अनेकदा चर्चाही केलेली आहे की यावेळेस विदर्भामध्ये डीएमके नावाचा जो फॅक्टर आहे तो यावेळेस कसं काम करेल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणजे दलित मुस्लिम त्यांच्यामध्ये फूट पाडू शकतील का? आपले प्रकाश आंबेडकर गोंडवाना गणतंत्र पार्टी एकत्र येऊन कुणबी मतं जी काँग्रेसने आपल्याकडे वळवलेली होती ती मतं पुन्हा एकदा, कारण विदर्भामध्ये खास करून पश्चिम विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात कुणबी आमदार आहेत, तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काही फरक पडेल का? गेल्या वेळेस याच्यामध्ये वर्ध्यामध्ये वगैरे तेली समाजाचे खासदार असून सुद्धा उमेदवार सुद्धा त्याच याचे देऊन सुद्धा त्याचा काही फारसा परिणाम त्यांच्या टॅलीवरती झाला नाही. तिकडे सुद्धा त्यांना ते निवडणूक हरलेले होते. पण एक धडा विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने घेतला आणि तो मला नमूद केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचं जे इंटरनल विश्लेषण झालं त्यापैकी अनेक गोष्टी मला माहिती आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की काही ठिकाणी त्यांना उमेदवार बदलायला पाहिजे होते, जे त्यांनी केलं नाही. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मार्क माय वर्ड्स, विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी आपले एक्झिस्टिंग उमेदवार आमदार बदलण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांच्या आमदारांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सीची परिस्थिती दिसेल त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार ते बदलतील. आणि खास करून ह्याची सुरुवात विदर्भातनं होईल, कारण जर अँटी इन्कम्बन्सी असेल तर उमेदवार देऊन आधीच पक्षाच्या विरोधातलं वातावरण, त्यात आमदाराच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी, दोघांचं क्लब कॉम्बिनेशन जर पक्षाच्या विरोधात गेलं तर काय परिस्थिती असू शकते हे आपल्याला लोकसभेमध्ये बघायला मिळेल. आणि त्या ठिकाणी काँग्रेस ऑलरेडी 29 जागांवरती पुढे आहे. काँग्रेसचा प्रयत्न आहे की 35 जागांवरती जायचा. त्यांच्यामध्ये इंटरनल स्ट्रगल्स त्या पद्धतीचे सुरू झालेत की आम्हाला मुस्लिम उमेदवार हवेत. नागपूर जिल्ह्यामध्ये खास करून अनीस अहमद आणि हे सगळे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मुस्लिम उमेदवार हवेत. तर या सगळ्या गोष्टींच्या परिस्थितीमध्ये जर भाजपने त्या गोष्टी अरेंज केल्या, मॅनेज करू शकले तर त्यांचं होणारं नुकसान ते कमी करू शकतात. चित्र लगेच काही 40 ते जिंकून जातील अशी परिस्थिती नाही होणार, पण प्रयत्न त्या पद्धतीचा त्यांचा असू शकतो. वंचित आणि ह्यांचे उमेदवार असल्यामुळे त्याची एक साथ जी वेगळी मिळेल ती मिळेल, पण प्रयत्न त्यांच्या बाजूने हा असू शकतो हे मात्र आपण नक्कीच सांगू शकतो. मला फक्त एक याच्यामध्ये दिसतंय ते म्हणजे की आज जरांगे पाटील ज्या वेळेला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला बोलतायत त्याच्यामध्ये राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की आरक्षण देणं शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त बोलायची हिंमत माझ्या हातात आहे. मतांसाठी आज तुम्हाला भूलथापा देत आहेत, माझी इच्छा आहे कोणताही समाज हा हाताला कामाशिवाय राहू नये असं त्यांनी एक प्रतिक्रिया त्यांची टाकलेली आहे. पण अभिजित सर,
आपण पाहतोय काँग्रेस असेल भाजप असेल दोघांचेही महत्त्वाच्या पदांवर असलेले नेते हे विदर्भातनंच येताना आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा विदर्भातनं आहेत, विरोधी पक्षनेते सुद्धा विदर्भातनं आहेत, भाजपचे सुद्धा प्रदेशाध्यक्ष विदर्भातनं आहेत आणि उपमुख्यमंत्री आधी त्यांनी मुख्यमंत्री दिले ते सुद्धा विदर्भातनं आहेत. नेमकं कोण कुठे कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं? आणि खास करून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जे वाद होताना पाहायला मिळतात, इकडे मुंबईमध्ये शिवसेनेला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचं आहे, तर त्या बदल्यात शिवसेना युबीटी ही विदर्भामध्ये काँग्रेसला मोठ्या भावाच्या भूमिकेत ठेवायला तयार होईल का? खास करून त्यांचा राग हा आता दिसून येतोय सांगलीच्या मुद्द्यावरनं की आम्ही तुम्हाला अमरावती आणि रामटेक या आमच्या हक्काच्या जागा देऊन टाकलेल्या होत्या, तर आता सुद्धा तसं कॉम्प्रोमाइज किंवा ती तडजोड करायला शिवसेना युबीटी तयार होईल का? मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची नागपूरमध्ये एक सभा झाली जी येथे खरं तर रामटेक लोकसभामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता. इतर सर्व नेते उपस्थित होते, पण तिकडे नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच मात्र आलेले नव्हते. दुसरीकडे सुनील केदार आहेत की ज्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. हे सगळे मुद्दे लक्षात घेता तुम्हाला विदर्भाचं चित्र काय दिसतं? मला असं वाटतं की विदर्भाचं चित्र खूपच इंटरेस्टिंग आहे यावेळेला, कारण की 2014ला खरं तर विदर्भानं सर्वात जास्त साथ भाजपला दिलेली होती. 19ला ते थोडेसे कमी पडले, जितकी अपेक्षित होती तितकी साथ भाजपला मिळाली नाही विदर्भामध्ये. पण आत्ताच्या घडीला विदर्भामध्ये त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा ओबीसी नेत्यांची तिकीटं जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती कापल्याचा गजब झालेला होता. खडसे पक्षातून बाहेर गेले होते, पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या घोटाळ्यांची प्रकरणं आलेली होती आणि मग ओबीसी नेतृत्वाला कशा पद्धतीने डावललं जाते अशी सगळी चर्चा होती. आणि बावनकुळेंचं तिकीट, चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापलेलं होतं, तावडेंचं तिकीट कापलेलं होतं गेल्या वेळेला, त्यामुळं खूप मोठा गजब होता तिकीट वाटपातच. यावेळेला अशी परिस्थिती आहे की बरं, दुसरी गोष्ट अशी की जो म्हणजे आदिवासी बहुल भाग आहे त्या भागामध्ये सगळीकडे भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालेलं होतं 14ला, तर त्यामध्ये लोकसभेला ते यश मिळालं, पण तशाच पद्धतीचं यश ते विधानसभेला टिकवू शकले नाहीत. त्यामुळे त्याचाही फटका बसला. आणि डीएमके फॅक्टर जो आहे म्हणजे दलित, मुस्लिम आणि कुणबी हा खूप मोठा फॅक्टर आहे. तिकडे ते कुणबी आहेत, मराठवाड्यामध्ये ते मराठा आहेत आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो त्यांचा जुना मतदार आहे म्हणजे दलित, मुस्लिम आणि कुणबी, आता त्यातला मुस्लिम मतदार त्यांच्यापासून तुटलेला आहे, दुरावलेला आहे. आता दलित जो आहे तो संविधान बदलामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो पण दुरावलेला आहे. आता राहिला कुणबी मतदार, तर कुणबी मतदार भाजपसोबत राहील का? तर तो भाजपसोबत राहिलेला आहे याच्या आधी सुद्धा. कारण असं आहे की मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण किंवा ओबीसीमधून आरक्षण देऊ नका ही मागणी तर कुणबींची पण आहे ऍक्च्युअली. त्याच्यामुळे तो त्यांच्यासोबत राहील का? तर मला असं वाटतं राहील. फक्त मुद्दा असा आहे की गेल्या काही काळामध्ये ॲग्रेरियन क्रायसिस ज्या पद्धतीचा राहिलेला आहे, कापसाचा क्रायसिस राहिलेला आहे, सोयाबीनचा क्रायसिस राहिलेला आहे, संत्र्याचा क्रायसिस राहिलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की कापसाचा भाव जो आहे तो अजून सुद्धा सुधारलेला किंवा वधारलेला नाहीये इतक्या वर्षानंतर सुद्धा. 2014ला जो भाव होता त्याच्यापेक्षा फार फार तर 1500 रुपये वाढला असेल. त्या निमित्ताने त्या प्रमाणामध्ये काहीच वाढलेलं नाही. सोयाबीन अजूनही 4600 रुपयालाच अडकलेला आहे. 14मध्ये ते 4440, 4000 असं काहीतरी होतं. दुधाचा भाव 26 रुपयावर आलेला आहे, तो 36-37 रुपयांवरती होता. ज्या वेळेला आपल्याकडची कांद्याची निर्यात थांबली त्यावेळेला त्या आपल्याकडची संत्री मोसंबी आयात करताना त्याच्यावरती ड्युटी लावली बांगलादेशने. त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं, लाखोंचं नुकसान झालं हेक्टरी किंवा एकरी. त्यामुळे ॲग्रेरियन क्रायसिस भाजपला सांभाळता आला नाही. ॲक्च्युअली मराठा आरक्षणाचा मूळ हे सुद्धा ॲग्रेरियन क्रायसिसमध्येच आहे. तिथं फिरल्यानंतर जाणवतं जर शेतमालाला भाव मिळाला असता आणि जर थोडं जगणं सुलभ झालं असतं, शिक्षण आणि थोडासा आरोग्याचे प्रश्न सुटले असते, तर मला असं वाटत नाही की ॲग्रेरियन क्रायसिसच्या जर तो नसता तर इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं असतं. म्हणजे हा ॲग्रेरियन क्रायसिसमुळे झालंय असं की कुटुंबाचं उत्पन्न नाही, जमीन धारण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं जे 10 एकरचा शेतकरी होता तो 2 एकरवर 1.5 एकरवर आलेला आहे आता. आणि घरामध्ये कोणी नोकरी करणारं नाही आहे, शिक्षणासाठी अधिक पैसे लागत आहेत. आणि मग परवा दिवशी जसं आपल्याला सांगितलं काही लोकांनी की एका मुलाला 1700 रुपये फी होती आणि दुसऱ्या मुलाला ओबीसीमधून घेतोय तर त्याला 4000 रुपये फी होती. हा फरक सरळ सरळ दिसायला लागला त्यांना आणि म्हणून हा सगळा क्रायसिस गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता त्याच्यावरती उत्तर इमिजिएटली भाजपला काही सापडत नाहीये. ॲग्रेरियन क्रायसिस हा काही एका दिवसात सुधारणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आता थांबावं लागेल, बघायला लागेल भाजपला हे ॲग्रेरियन क्रायसिस प्लस डीएमके हे जर कॉम्बिनेशन सांभाळता आलं तर भाजपच्या जागा वधारतील. जर ते नाही सांभाळता आलं, दलित दुरावलेत, मुस्लिम दुरावलेत, आता केवळ कुणबींच्या जीवावरती हे सगळं होईल का? तर त्याचं उत्तर मला थोडंसं निगेटिव्ह वाटतंय. पण निवडणुका आत्ताशी सुरू झाल्यात, म्हणजे आज घोषित झाल्यात. दुसरी गोष्ट, कमाल किंवा तशा पद्धतीचं अपील असलेले नेते
गडकरी हे विदर्भातले अपील असलेले एकमेव नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांकडे जरी कारभार असला तरी सुद्धा गडकरींचं जे अपील आहे विदर्भामध्ये ते इतर दुसऱ्या कुठल्या नेत्याला नाहीये. गडकरींनी जर तिथं लक्ष घातलं तर परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. गडकरींच्या शब्दाला किंमत आहे, मान आहे, लोक गडकरींना मानतात, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळं गडकरी हे तिथली परिस्थिती सुधारवू शकतात. आपल्याला आठवत असेल की 50 वर्षानंतर जागा भाजप हरली होती तिथं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातली, पदवीधर मधली अभिजित वंजारींच्या वेळेला मला वाटतंय. त्यामुळं केवढी आणि मोठी पहिल्यांदा हरली 50 वर्ष. देवेंद्र फडणवीस यांचे वडील तिकडनं जिंकले. गंगाधरराव फडणवीस तिथून निवडून आलेले होते आणि ते अभिजित वंजारींनी जागा जिंकली. म्हणजे तो डिस्ट्रेस त्याच वेळेला लक्षात आलेला होता आणि ते लक्षात आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंना आमदारकी देण्यात आली, त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे भाजपनं प्रयत्न आधी सुरू केलेत, फक्त आता ते पुरेसे ठरतात का हे बघायला लागेल. आणि बॅक टू बॅक म्हणजे एक शिक्षकवाली पण हरलेत आणि एक पदवीधरवाली सुद्धा हरलेले आहेत. दोन्ही निवडणुका ते नागपूरमधले हरले आणि तसंच अमरावतीची सुद्धा ते हरलेले, जिकडनं रणजित देशमुख. मला सांगायचं एवढंच आहे की ट्रेंड आपल्याला कंटिन्यूस दिसतोय. म्हणजे तुम्ही 19 पर्यंत तुमचा परफॉर्मन्स खाली गेला, विधान परिषदेच्या जागा तुम्ही त्या पद्धतीने हरलात. म्हणजे महाविकास आघाडीचं कॉम्बिनेशन तिकडे वर्कआउट झालेलं आहे. काँग्रेस वाढली आहे मेन पक्ष म्हणून आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचा सपोर्ट हे सुद्धा ज्या पद्धतीने झालं तो ट्रेंड कंटिन्यूस आपल्याला एकामागून एक त्याच्यामध्ये दिसतोय. हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा राहतो.